हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरू केले सब्जेक्ट केमिस्ट्री चॅप्टर सॉलिड स्टेट. सॉलिड्सचे डेली लाईफमध्ये असंख्य असे ॲप्लिकेशन्स आपण बघू शकतो. या संपूर्ण जगाला जो आकार प्राप्त झालाय तो सॉलिड्समुळे झालाय असेही आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर चॅप्टरमध्ये आपण पुढे बघणार आहोत आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. ओके, सो आफ्टर स्टडींग द टाइप्स ऑफ सॉलिड्स, हे जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर्स तयार होतात त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी किंवा डिसिमिलॅरिटी असू शकते. ती आपण दोन प्रकारे डिस्क्राइब करू शकतो. यात फर्स्ट आहे आयसोमॉर्फिझम आणि सेकंड आहे पॉलिमॉर्फिझम. सो मे बी तुम्हाला यात कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात ठेवायचं कसं तर या पद्धतीने ठेवा. Iso means same, morph means form, same form, and poly means many. Once again, morph means form, so many forms. इथे स्टार्टिंगला दोन पेक्षा जास्त क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात, इथे सिंगल सबस्टन्स असतो. हा एक मेन फरक लक्षात असू द्या. सो आयसोमॉर्फिझमला डिफाइन कसं कराल? टू or more substances, two or more substances having the same form or crystal structure. फॉर्म सेम आहे म्हणजे काय सेम आहे? त्यांचा क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. Two or more substances having the same form or crystal structure are called as isomorphic substances. आणि या प्रोसेसला किंवा या फेनॉमेनलला म्हटलं जातं आयसोमॉर्फिझम. ओके, से फॉर एक्झाम्पल MgO आणि NaF अर्थात मॅग्नेशियम ऑक्साइड आणि सोडियम क्लोराइड, ह्या दोघांचंही क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. किंवा तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता NaNO3 अँड CaCO3, सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. आता जर तुम्ही ह्याचे फॉर्म्युले चेक केले त्यात तुम्ही बघू शकता दोन ॲटम्स आहेत, एक मॅग्नेशियम एक ऑक्सिजन, तसंच इथे एक सोडियम आहे एक क्लोरीन. सो ॲटॉमचा जर रेशो बघितला, तुम्ही संख्या बघितली 1:1 आहे. इथे सुद्धा कसं आहे? सेम 1:1. सो ह्यांचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे असं समजा हे आयसोमॉर्फिझम. जे आयसोमॉर्फिझम दाखवतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सचा जो आहे रेशो अर्थात ॲटॉमिक रेशो तो कसा असतो? सेम असतो. ओके, इथे तुम्ही बघू शकता तीन प्रकारचे ॲटम्स आहेत, सोडियम नायट्रोजन ऑक्सिजन, कॅल्शियम कार्बन ऑक्सिजन. रेशो आहे 1:1:3. म्हणजे संख्या मोजायची 1:1. हे मात्र किती ॲटम्स आहेत? 3. सो इथे देखील ॲटम्सचा रेशो ॲटॉमिक रेशो कसा आहे? सेम आहे. ठीक आहे. सो अशा पेयर्स असतील किंवा दोनपेक्षा जास्तही सबस्टन्सेस एकसारख्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतात. अशा सबस्टन्सेसला आयसोमॉर्फिक सबस्टन्सेस म्हणतात आणि प्रोसेसला म्हटलं जातं आयसोमॉर्फिझम. ठीक आहे. सो लक्षात असू द्या, सुरुवातीला तुमच्याकडे किती सबस्टन्सेस असले पाहिजेत? दोन, किमान दोन पेक्षा जास्त. ठीक आहे. आता हा जो दुसरा प्रकार आहे पॉलिमॉर्फिझम, अर्थ होतो याचा मिनिंग मेनी फॉर्म्स. इथे सुरुवातीला तुमच्याकडे एक सिंगल सबस्टन्स असेल. अ सिंगल substance that crystallizes in two or more crystal structures. A single substance that crystallizes in two or more crystal structure is said to be polymorphic, and the process or the phenomenon is called as polymorphism.
सो कन्फ्यूज होण्यासारखं असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथे सुरुवातीला तुमच्याकडे किती सबस्टन्सेस असायला हवे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. पण पॉलिमॉर्फिझम कोणासाठी असतो, फक्त एक सिंगल सबस्टन्ससाठी. हे पदार्थ जे आहे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात. या उलट इथं एक सिंगल सबस्टन्स अनेक क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये, एक पेक्षा जास्त क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये नॅचरली क्रिस्टलाइज होतो. सो अशा सबस्टन्सेसला म्हणूयात आपण पॉलिमॉर्फिक सबस्टन्सेस. ओके, हे नॅचरली अकरिंग असतात, हे फोर्सफुली काही आपण तयार करत नाही. आता ह्याचं मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे, ह्याचं मोस्ट कॉमन एक्झाम्पल जे आहे ते आहे कार्बन. कार्बन कार्बन जे आहे त्याचे 3 फॉर्म्स आहेत. फर्स्ट वन आहे डायमंड, सेकंड ग्राफाइट, and the third one is fullerene. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्ही ॲलोट्रोप्स म्हणून स्टडी केले यापूर्वी, तर बरोबर आहे तुमचं. पॉलिमॉर्फिझम साठी अजून एक पर्यायी शब्द आहे, तो म्हणजे ॲलोट्रॉपी. थोडक्यात पॉलिमॉर्फिक सबस्टन्सेस जे आहेत त्यांनाच आपण म्हणतो ॲलोट्रोप्स. ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑर एक्सप्लेनेशन फॉर पॉलिमॉर्फिझम. याचे अजूनही एक्झाम्पल्स आहेत. से फॉर एक्झाम्पल, हे झालं कार्बनचे एक्झाम्पल. सिलिकाचे एक्झाम्पल बघूया. यामध्ये फर्स्ट आहे अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स आणि आपली थर्ड व्हरायटी आहे क्रिस्टोबलाइट. ओके, हे देखील 3 वेगवेगळे ॲलोट्रोप्स आहेत किंवा पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आहेत. कुणाचे आहेत तर सिलिका. सिलिका म्हणजे SiO2. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया CaCO3 व्हरायटीचं. याचेही 2 ॲलोट्रोप्स आहेत. एक आहे कॅल्साइट आणि दुसरं आहे अरेगोनाइट. ओके, ह्या कुणाच्या व्हरायटी आहेत तर कॅल्शियम कार्बोनेट अर्थात CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. सो ह्या ज्या व्हरायटीज आहेत किंवा हे जे काही ॲलोट्रोप्स आहेत, ऑल दीज आर नॅचरली अकरिंग. दे आर फॉर्म्ड अंडर डिफरंट कंडिशन्स अंडर द अर्थ्स क्रस्ट. जमिनीमध्ये, भूगर्भामध्ये हे वेगवेगळ्या कंडिशन्स मिळतात ह्यांना, मग ते वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये अपियर होतात. सो दीज आर कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिक सबस्टन्सेस. ओके. So the main topics which we have to study in solid state are, first one is types of solids and classification of solids. Now solids चे types आपण बघितले. किती types आहेत तर 2, crystalline solid and amorphous solid. ओके, त्यानंतर आहे unit cell, Bravais lattices, packing of particles in crystal lattice. यात तुम्हाला बघायचं आहे की 3 dimensional solid कसा तयार होतो. ओके, पार्टिकल्सची अरेंजमेंट, पार्टिकल्स अर्थात ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स कशा प्रकारे अरेंज होतात आणि त्याच्यातून आपल्याला सॉलिडचं फॉर्मेशन जे आहे इन 3 डायमेन्शन ते स्टडी करायचं आहे. त्यानंतर सॉलिड्स मध्ये काही डिफेक्ट्स तयार होत असतात, दॅट वी हॅव टू स्टडी इन क्रिस्टल डिफेक्ट्स. आणि शेवटी बघायचे आहेत इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. यात तुम्हाला बँड थिअरी स्टडी करायची आहे. इन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज यू हॅव टू स्टडी डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आणि स्पेशल केस मध्ये असतात तयार होणारे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, सो आपला जो टॉपिक आहे, आपला जो चॅप्टर आहे तो यामध्ये डिवाइड झालेला आहे. सो टाइप्स ऑफ सॉलिड्स तुम्ही ऑलरेडी स्टडी केले. क्रिस्टलाइन सॉलिड जिथे परफेक्ट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची, जसं की एक्झाम्पल्स मध्ये आहेत NaCl, डायमंड, ग्राफाइट, blue vitriol, sugar, salt, all these are examples of crystalline solid. Amorphous solid, amorphous which do not have a perfect 3-dimensional arrangement. बरोबर, याचे एक्झाम्पल्स आहेत रबर, प्लास्टिक, इवन आपण घरी जी टॅल्कम पावडर वापरतो, फेस पावडर, ती सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, amorphous solids. Okay, now let us move further. Now next part we have to study classification of solids. So solids जे आहेत they are classified into 4 categories. First one is ionic solid.
Second, covalent solid. Third, molecular solid. And the last one is metallic solid. Okay, so let us study these one by one. Now, the first type is ionic solid. Now we'll see the characteristics of ionic solid. Now, as we all know that, what are ions? Ions are charged particles. There are two types of ions. One is cation, the other is anion. Cations are positively charged ions and anions are negatively charged ions. हे कसे तयार होतात? कॅटायन केव्हा तयार होतो? कॅटायन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा तयार होत असतो त्याचा करस्पॉन्डिंग कॅटायन. जसं की आपण कन्सिडर करू शकतो सोडियम, त्याच्यापासून तयार होणारा कॅटायन आहे Na+. हा केव्हा तयार होईल? when it will lose an electron. ओके, ह्याच्या उलट जर तुम्ही क्लोरीन घेतला तर क्लोरीन जो आहे इट गेन्स इलेक्ट्रॉन अँड इट फॉर्म अ निगेटिव्हली चार्ज आयन Cl-. हा झाला त्याचा करस्पॉन्डिंग एनायन. सो नावातच आहे, तुम्ही बघू शकता आयनिक सॉलिड म्हणजे याचे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते कोण असणार आहेत? तर आयन्स, म्हणजेच चार्ज जे असतात ते आयदर पॉझिटिव्हली चार्ज ऑर निगेटिव्हली चार्ज. ओके, सो constituent particles are charged particles किंवा charged ions. ह्यांच्या ज्या साइजेस आहेत त्या डिफरंट असतात. कॅटायन्स अँड anions they may differ in their sizes. ठीक आहे, आपण जर ॲटम आणि त्याच्यापासून तयार होणारा आयन, कॅटायन असो किंवा anion, ह्यांच्या जर दोघांच्या साइजेस कंपेअर केल्या या दोघांच्या, तर युजुअली कॅटायन हा छोटा असतो त्याच्या करस्पॉन्डिंग ॲटम पेक्षा आणि anion हा लार्ज असतो. असं का? कारण की इलेक्ट्रॉन इथे रिमूव्ह होतोय, या उलट इथे इलेक्ट्रॉन जो आहे तो ऍड होतोय. सो इथे साईज जी आहे ती डिक्रीज होणार आणि इथे जी साईज आहे ती इन्क्रीज होणार. ठीक आहे, सो हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे आहेत ते आयन्स असतात, त्यांची साईज डिफरंटही असू शकते. नाउ दीज आयन्स आर हेल्ड टुगेदर बाय स्ट्रॉंग electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction. Now what is meant by electrostatic? Static electricity. Electricity मध्ये पण दोन चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. अँड वी नो दॅट अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. सो त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो सेम तसाच ह्या पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि निगेटिव्हली चार्ज आयन मध्ये असतो. म्हणून ह्या अट्रॅक्शनला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, नाउ हे जे सॉलिड्स असतात दीज आर हार्ड अँड ब्रिटल अँड दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. आता ते हार्ड का असतात? हार्ड असतात का तर त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो स्ट्रॉंग असतो. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्यामुळेच असं होतं की हे आयनिक सॉलिड्स असतात ते कसे म्हणतात? हार्ड. ओके, आणि हार्ड असल्या कारणानेच त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स सुद्धा कसे असतील तर हाय असतील. आता ब्रिटल जर बघितलं तर हे अपोजिट वर्ड्स येतात. मग आपण असं कसं म्हणू शकतो की ऍट टाइम ते हार्ड पण आहेत आणि ब्रिटल पण आहेत? तर ऍक्च्युअली काय घडतं ह्या सॉलिड्सच्या बाबतीमध्ये, ह्यांचे जे स्ट्रक्चर्स असतात किंवा लेयर्स जे असतात, जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा ते डायरेक्टली ब्रेक होतात. जसं की तुम्ही इमॅजिन करू शकता NaCl मीठ जे असतं आपण घरामध्ये जे वापरतो ते पावडर फॉर्म मध्ये आहे. तुम्ही जर जाड मीठ बघितलं तर त्याचे जे मोठाले खडे असतात, तुम्ही जर त्यांना फोर्स अप्लाय केला तर दे विल ब्रेक होतात. म्हणून ते कसे असतात? ठिसूळ असतात, अर्थात कसे असतात तर ब्रिटल असतात. सो आयनिक सॉलिड्स हार्ड आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ते ब्रिटल पण आहे बिकॉज फोर्स अप्लाय केला की ते ब्रेक होतात. त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते फ्रॅक्चर होतं अँड द लेयर्स गेट ब्रेक. हेन्स वी से दॅट दे आर ऑल्सो ब्रिटल. ओके,
So they have high melting and boiling points. Now if we consider their ability to conduct electricity conduct करण्याची जी capacity आहे conductivity, so they are non-conductors in solid state. म्हणजे काय, तर सॉलिड स्टेट मध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, बट दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन aqueous सोल्युशन फॉर्म और इन मोल्टन फॉर्म. म्हणजे जर तुम्ही त्याचं सोल्युशन बनवलं पाण्यामध्ये, ऑल आयनिक सॉलिड्स आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर पोलर सॉल्व्हंट आहे, हे कंपाऊंड्स पण पोलर असतात. लाईक डिझॉल्व्स लाईकच्या प्रिन्सिपल नुसार सगळे आयनिक सॉलिड जे आहेत दे आर सोल्युबल इन वॉटर. मग सपोज तुम्ही सोल्युशन जर बनवलं NaClचं आणि जर तुम्ही सेल मध्ये अरेंज केलं, कॅथोड एनोड अरेंजमेंट जर केली, दे विल फाइंड दॅट दे विल कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. अजून एका फॉर्म मध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, ती स्टेट म्हणजे मोल्टन स्टेट. यालाच आपण फ्युज्ड स्टेट पण म्हणतो, वितळलेली अवस्था. ओके, ह्या स्टेट मध्ये सुद्धा ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, कारण की ह्या स्टेट मध्ये पण त्यांचे आयन्स जे आहेत ते फ्री होतात. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट का होते, इथेच आपण बघितलं होतं. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे जे असतात त्याच्यातही चार्जेस फ्लो होतात, इथेही चार्जेस फ्लो होतात, पण इथे जो चार्ज आहे तो कुणामुळे आहे, तर आयन्समुळे आहे, बरोबर. सो मोल्टन स्टेट मध्ये हीट केल्यानंतर मोल्टन स्टेट मध्ये देखील आयन्सची मूवमेंट होऊ शकते, अँड देयरफॉर दे हॅव एबिलिटी टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ओके, सो सॉलिड स्टेट मध्ये जरी देखील ते नॉन कंडक्टर्स असतील, पण aqueous सोल्युशन किंवा फ्यूज स्टेट मध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. सो these are some characteristics of ionic solid. Now examples. सगळे आयनिक सॉलिड्स तुम्ही कुठलेही कन्सिडर करू शकता. NaCl, KCl, K2SO4, NaBr and so on. एक मोठी लिस्ट तयार होऊ शकते. लॅबोरेटरी मध्ये तुम्ही जे कुठले inorganic salts वापरतात, they all are ionic solids. Okay. Now the second type of solid is covalent solid. Covalent solids are also called as network solids. Okay, now let's see the characteristics of covalent solids. The constituent particles of covalent solids are atoms. जसे की आपण मागच्या टाइप मध्ये बघितलं, इथे constituent particles असतात ions. Now the constituent particles here are atoms. Okay, there is a continuous system of covalent bonds. हे जे atoms आहेत, these are linked together by covalent bonds. Now you all know that bonds चे मेन दोन टाइप्स आहेत. एक आपण इथे बघितलं ionic bond, इथे आहे covalent. What is the main difference between these two? Ionic bond is formed by transfer of electrons. One atom loses electron, the other gains electron, forms ions, and they are held together by strong electrostatic force of attraction. हा कोणता बॉन्ड आहे, ionic. But if we consider covalent bond is formed by sharing of electrons. Okay, so इथे जे atoms असतात हे एकमेकांना लिंक्ड होतात. कशाद्वारे, कोवलंट बॉन्डद्वारे. आणि हे फक्त शॉर्ट डिस्टन्स नाही, हे एक लॉंग रेंज अरेंजमेंट तयार होते. एक आपण म्हणू शकतो कंटिन्युअस सिस्टीम जी आहे कोवलंट बॉन्ड्सची, ह्या ॲटम्सला लिंक करत जाते. आणि म्हणूनच ह्याच्यातून जे सॉलिड्स तयार होतात ते अगदी ह्यूज असतात. ह्यूज म्हणजे मोठे, अर्थात तुम्ही त्यांना जायंट देखील म्हणू शकता. Hence, these structures or these solids are also called as giant solids. These solids are rigid, therefore they are hard and incompressible. So हे जे काही नेटवर्क तयार होतं कोवलंट बॉन्ड्स द्वारे ॲटम्सची लिंक होतात, स्ट्रक्चर जे तयार होतं ते कॉम्पॅक्ट तयार होतं, हार्ड तयार होतं, रिजिड तयार होतं, मजबूत असं, आणि म्हणूनच त्यांना आपल्याला कंप्रेस करता येत नाही. ते आर इनकम्प्रेसिबल. आता हार्ड आहे तर म्हणून ह्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स पण कसे असणार, हाय असतील. सो दीज ऑल्सो हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. ठीक आहे. नाउ what can you say about their property or ability to conduct electricity? Now these
ह्या सॉलिड्स मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात दे आर लोकलाइज्ड, म्हणजे ते एकाच ठिकाणी असतात. दे कॅनॉट चेंज देअर पोझिशन्स अँड हेन्स they do not have ability to conduct electricity, therefore they are poor conductors of electricity. These solids are poor conductors of electricity. So you can see the difference. हे हार्ड आहेत सॉलिड्स, म्हणजे आयनिक सॉलिड्स. कोव्हलंट सॉलिड्स देखील हार्ड आहेत, बट these are good conductors, these are poor conductors of electricity. ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आहेत डायमंड, कार्बनचे इलेक्ट्रोड्स, डायमंड, ग्राफाइट, इवन तुम्ही घेऊ शकता सिलिका किंवा क्वार्ट्स, कार्बोरॅन्डम एक्सेट्रा. ओके. नाव स्टिल हे जे आहे डायमंड आणि ग्राफाइट हे तुम्ही 11th ला पण स्टडी केले. तुम्हाला हे परिचित असेल की डायमंड जो आहे तो सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स आहे. ओके. आता तो हार्ड आहे, तो पुअर कंडक्टर आहे, तो एक्झाम्पल मध्ये कन्सिडर केला, अगदी बरोबर. बट ग्राफाइट इवन तो कोव्हलंट सॉलिड जो आहे तो असूनही इट इज सॉफ्ट अँड इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता ह्याचं कारण काय आहे हे आपण ऍक्च्युली तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. बघूयात पुढे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी हीच आहे. हाऊ or what are the structures of diamond and graphite, what is the type of hybridization of carbon in these two, and why even being both covalent solids, one is poor conductor and the other is good conductor of electricity. Okay, we'll see the comparison between diamond and graphite. So diamond and graphite, both are allotropes of carbon. Okay, but इथे जो कार्बन आहे it is sp3 hybridized, whereas in graphite it is sp2 hybridized. त्यामुळे इथे जे लिंकेज आहे it is single bond, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पण इथे जे मात्र होतं ते जे घडतं it is one of the bond is कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि डबल बॉन्ड जो असतो त्यापैकी एक असतो सिग्मा बॉन्ड, दुसरा असतो पाय बॉन्ड. पाय बॉन्डचे जे दोन इलेक्ट्रॉन्स असतात ते मात्र कसे असतात, डिलोकलाइज्ड. ओके. आता सिंगल बॉन्ड मुळे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते टेट्राहेड्रल आहे, कॉम्पॅक्ट आहे, हार्ड आहे. ठीक आहे. एक कार्बन इतर 4 कार्बन अटॅच्ड आहे इन अ टेट्राहेड्रल मॅनर. ओके. इथे मात्र एक कार्बन हा इतर 3 कार्बनला अटॅच्ड आहे, बिकॉज देयर इज वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि प्लेनर स्ट्रक्चर तयार होतं ह्या लिंकेजद्वारे. हेक्सागोनल प्लेनर स्ट्रक्चर मध्ये हे ग्राफाइटचे रिंग्स जे आहेत त्या फॉर्म होतात. ओके. आणि म्हणूनच काय घडतं, हा जो आहे सिंगल बॉन्ड मुळे हा हार्ड बनतो आणि ह्याचं जे मेल्टिंग पॉइंट आहे ते सुद्धा हार्ड आहे, हार्डेस्ट मटेरियल. बट ग्राफाइटच्या बाबतीमध्ये डबल बॉन्ड मुळे तो हार्ड राहत नाही किंवा स्ट्रक्चर जे राईज होतं ते सॉफ्ट बनतो तो सॉलिड. आणि पाय बॉन्डच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रेझेन्समुळे इट बिकम्स अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण बघतो जे वेगवेगळे इलेक्ट्रोकेमिकल सेल्स जे कन्स्ट्रक्ट होतात त्याच्यामध्ये ग्राफाइट जो आहे तो ॲनोड किंवा कॅथोड म्हणून वापरला जातो. ही त्याची एबिलिटी आहे टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, त्यामुळे हे शक्य होतं. ओके. सो दिस इज द डिफरन्स, बेसिक डिफरन्स बिटवीन डायमंड अँड ग्राफाइट. ओके. आता अजून एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. यू हॅव टू कम्पेअर. आता जे आपण 2 सॉलिड्स स्टडी केले ते कोणकोणते, एक आयनिक आणि दुसरा कोव्हलंट, कोव्हलंट नेटवर्क सॉलिड. सो त्यांच्यामध्ये देखील कंपॅरिझन आपण बघूया. ओके. सो आयनिक सॉलिड अँड कोव्हलंट सॉलिड. सो कंपॅरिझन मध्ये काही सिमिलर पॉइंट्स पण आहेत. तर सिमिलर कोणकोणते, हे दोन्ही पण हार्ड असतात. ओके. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स.
ionic solids, covalent solids. Both are hard, both have high melting and boiling points. अजून एक म्हणू शकतो आपण both are insulators at low temperature. Insulators at low temperature. Even covalent तर poor conductors असतात. Poor conductors म्हणजेच आपण म्हणू शकतो insulators. Okay. Now what difference occurs in them at high temperature? Ionic solids ची conductivity वाढते किंवा जेव्हा आपण त्यांना मेल्ट करतो म्हणजे above त्यांच्या melting point they have ability to conduct electricity. So their conductivity जी आहे it increases with increase in temperature. So the only difference is regarding to the property of conductivity. Ionic solids, we have seen that their conductivity, they are non-conductors of electricity in solid state. Solid state मध्ये ते electricity conduct करत नाही. So they are good conductors only at high temperature when heated above their melting point. So they are good conductors only at high temperature. Okay, त्यांना मेल्ट केलं त्यांच्या मेल्टिंग पॉइंटच्या अबाव इथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. ओके, हे आहेत आयनिक सॉलिड्स. या उलट कोव्हलंट सॉलिड्स जे असतात देअर कंडक्टिव्हिटी इज लो बट इट इन्क्रीजेस स्लाइटली विथ टेम्परेचर. सो कंडक्टिव्हिटी ऑफ कोव्हलंट सॉलिड इज लो, इट increases with temperature. आता ही टेम्परेचर सोबत इन्क्रीज जरी होत असेल तरी देखील एकदा तो सबस्टन्स मेल्ट झाला की फर्दर देयर इज नो इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आफ्टर मेल्टिंग कंडक्टिव्हिटी वरती काही इफेक्ट होत नाही. सो दिस इज अबाउट कोव्हलंट सॉलिड. सो परत एकदा आपण इन शॉर्ट कंपेअर करूया. बोथ आयनिक अँड कोव्हलंट सॉलिड्स आर हार्ड. ओके, हे का रिझन हार्ड का आहे तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या स्ट्रॉंग बॉन्डमुळे. इथे आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हे आहेत हार्ड बिकॉज दे हॅव अ जायंट नेटवर्क सॉलिड नेटवर्क ऑफ ॲटम्स कोव्हलंट बॉन्ड. सो हार्ड असल्या कारणाने दोन्हीचे जे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स आहेत ते सुद्धा कसे आहेत, हाय आहेत. बोथ आर इन्सुलेटर्स ॲट लो टेम्परेचर. सो द बेसिक डिफरन्स, ionic solids they do not conduct electricity in solid state, but on melting at high temperature they become good conductors. आणि covalent solids कसे असतात, ऑलरेडी ते पुअर कंडक्टर्स असतात बट टेम्परेचर वाढवले की त्यांची कंडक्टिव्हिटी वाढते बट मेल्ट झाल्यानंतर देयर इज नो फर्दर चेंज इन द कंडक्टिव्हिटी. ओके, सो दिस आर द बेसिक डिफरन्सेस. ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे ही इन्फॉर्मेशन. बिटवीन आपण म्हणू शकतो हे एक्झाम्पल्स आहेत कोव्हलंटचे, डायमंड अँड ग्राफाइट, अँड द टू सॉलिड्स आयनिक सॉलिड्स अँड कोव्हलंट सॉलिड्स. ओके, नाउ द थर्ड टाइप ऑफ सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड. नाउ as the name suggests, molecular solid, constituent particles हे कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहेत, मॉलिक्युल्सच्या फॉर्म मध्ये. सो characteristics मध्ये बघूया. constituent particles are molecules. Now in certain cases ते atoms पण असू शकतात like inert gases. बघूयात आपण पुढे एक्झाम्पल मध्ये. ओके, इवन crystalline organic compounds जे असतात they are also included under molecular solids. ठीक आहे. Now these molecules or atoms are held together by covalent bonds. इथे देखील कोणत्या प्रकारची बॉन्डिंग आढळते तर कोव्हलंट बॉन्ड्स. ओके ओके, सो या सॉलिड्स मध्ये वेगवेगळ्या टाइपचे इंटरॅक्शन्स प्रेझेंट असतात जे तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये पण स्टडी केले स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. ते इंटरॅक्शन्स म्हणजे फर्स्ट डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. डायपोल पोल्स टर्मिनल्स म्हणू शकतो. डाय म्हणजे दोन. सो फॉर एक्झाम्पल HCl कन्सिडर करा. ना HCl जो आहे याच्यामध्ये बॉन्ड कोव्हलंट आहे तो आपण असा लिहितो. एक बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स. ओके,
Now there is a property called as electronegativity. Electronegativity is the tendency of atom to attract shared pair of electrons towards itself in a molecule. म्हणजे एखाद्या ॲटमची टेंडन्सी शेअर्ड पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची. आता H आणि Cl मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती जास्त आहे, त्याच्यामुळे हे शेअर्ड पेअर जे आहे ते शिफ्ट होतात कुणाच्या साईडला, क्लोरीनच्या साईडला. जर असे आपण हायड्रोजन पासून दूर टाकूयात ते, याचा अर्थ बॉन्ड काही ब्रेक झालेला नाही, मूळतः शेअरिंग झालेली आहे आणि बेसिकली तो कोव्हलंटच राहणार. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्समुळे क्लोरीन जो ॲटम आहे इट अक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन अक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. अशा बॉन्डला म्हणतात पोलार कोव्हलंट बॉन्ड. पोलार कोव्हलंट बॉन्ड. सो या बॉन्डमुळे हे जे काही इंटरॅक्शन्स निर्माण झालेले आहेत यांना म्हटलं जातं डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. हे वीक असतात. ओके, सो ह्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता. HCl आहे, SO2 आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जिथं असेल तिथे तुम्हाला हे इंटरॅक्शन जे आहे ते बघायला मिळते. ओके, सो हा झाला फर्स्ट पार्ट किंवा फर्स्ट टाइप ऑफ इंटरॅक्शन्स, डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. नाव सेकंड, हे वीक असतात. ओके, अजून एक प्रकारचे इंटरॅक्शन्स आहेत, हे अजून त्यापेक्षाही वीक असतात. ह्यांना आपण डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस असं म्हणतो. व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस ऑर लंडन फोर्सेस. सो इनर्ट गॅसेस की ज्यांचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे आहेत ते ॲटम्स आहेत. इथे आपण बघितलं होतं काही केसेसमध्ये ॲटम्सही असू शकतात. सो इनर्ट गॅसेस जसे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन यांचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ॲटम्स आहेत. सो हे युजुअली गॅसेस मध्ये एक्झिस्ट करतात रूम टेम्परेचरला. यांना जर सॉलिडिफाय केलं तर ॲटम्सला जे फोर्सेस हेल्ड करतात त्यांना म्हटलं जातं डिस्पर्शन फोर्सेस. डिस्कवर्ड बाय लंडन, हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज लंडन फोर्सेस. सो हे खूप वीक असतात. याच कारणाने हे सबस्टन्सेस जे आहेत रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात. ओके, द थर्ड टाइप ऑफ इंटरॅक्शन्स आर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग दोन प्रकारची असते, एक इंटरमॉलिक्युलर, दुसरी इंट्रामॉलिक्युलर. सो इंटरमॉलिक्युलर हे दोन्ही टाइप्स तुम्ही हे देखील 11th स्टँडर्ड मध्ये बघितले अंडर दोज मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स. आता सध्या आपल्याला इंटरमॉलिक्युलर बघायची. इंटर इन बिटवीन टू. नाव हायड्रोजन बॉन्डिंग हे जे दोन ॲटम्स आपण बघितले तिथे H आणि Cl आणि याची आपण प्रॉपर्टी स्टडी केली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सेम इथे तसंच घडतं. पण इथे जे घेतले जातात ते तीन सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स. सिरियली ते आहेत फ्लोरीन, त्यानंतर ऑक्सिजन आणि तिसरा आहे नायट्रोजन. या तिघांपैकी जर एक असेल हायड्रोजन सोबत अटॅच झालेला आणि ते जर सॉलिडच्या फॉर्म मध्ये मिळवले किंवा असे सबस्टन्सेस जर सॉलिडिफाय केले तर ते कशामध्ये कन्सिडर केले जातील, मॉलिक्युलर सॉलिड. से फॉर एक्झाम्पल H आणि F चा कंपाऊंड आहे HF हायड्रोजन फ्लोराइड. H आणि O अर्थात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे H2O वॉटर. हा गॅस आहे रूम टेम्परेचरला, हा लिक्विड आहे दॅट इज NH3 नायट्रोजन आणि हायड्रोजनचं कंपाऊंड. सो ह्या तिघांमध्ये कॉमन कोण आहे, हायड्रोजन. त्यामुळे त्या बॉन्डिंगला काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्डिंग. F is more electronegative than hydrogen. इथे सुद्धा पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह असं चार्ज सेपरेशन तुम्हाला मिळेल. इवन इथे देखील. सो एक ऑक्सिजन दोन हायड्रोजन चार्जेसचं मॅग्निट्यूड बॅलन्स करतो. तसंच इथे तीन हायड्रोजन, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. सो या दोन मॉलिक्युल्स मध्ये कुठल्याही दोन HF, दोन H2O किंवा दोन NH3 मध्ये जो बॉन्ड तयार होतो तो असतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. सो मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये ही देखील एक बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळते. हे तुम्ही कशा प्रकारे दाखवू शकता, जसं की HF जर घेतलं तर HF पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. हा सेकंड HF मॉलिक्यूल पार्शियल पॉझिटिव्ह
पार्शियल निगेटिव्ह. सो ही दोन मॉलिक्युल्सच्या दरम्यान होणारी जी डॉटेड लाईन तुम्हाला बघायला मिळते ती आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सेम अशीच तुम्ही वॉटर किंवा अमोनिया मॉलिक्युल्स मध्ये देखील शो करू शकता. ओके. सो हे जे आहेत हे मॉलिक्युलर सॉल्युशन मध्ये असणारे प्रेझेंट असणारे इंटरॅक्शन्स आहेत. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. एक्झाम्पल आहे HCl H2O. व्हेरी वीक डिस्पर्शन ऑन लंडन फोर्सेस, यामध्ये येतात इनर्ट गॅसेस. ओके. त्यानंतर आपण हायड्रोकार्बन्स कन्सिडर करू शकतो. से फॉर एक्झाम्पल मिथेन सारखे कंपाऊंड्स कार्बन आणि हायड्रोजन असणारे. H2Cl2O2 ह्यांच्यामध्ये देखील हे देखील मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये कन्सिडर केले जातात. आणि थर्ड टाइप आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. यात हायड्रोजन सोबत हे सर्वात जास्त 3 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स असायला हवे. ठीक आहे. सो हे आहे मॉलिक्युलर सॉलिड्स. आता कंडक्टिव्हिटी बद्दल जर बोलायचं झालं तर ऍक्च्युली हे सॉलिड्स जे आहेत हे सॉफ्ट असतात बॉन्डिंगमुळे. कारण की बॉन्डिंग जी तुम्ही बघताय ती फार स्ट्रॉंग नाहीये, वीक असते. सो त्या कारणाने ते कसे बनतील? सॉफ्ट. सॉफ्ट म्हणून त्यांचे जे मेल्टिंग पॉइंट्स आहेत ते लो असतात. ओके. अँड दीज आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. These substances are poor conductors of electricity. Okay. So these are few characteristics of molecular solids. They act as good insulators. Poor conductors आहेत म्हणजेच कोण आहेत तर good insulators. Okay. So this is third type molecular solid. Now next we will study metallic solid. Fourth one and the last one, metallic solid. Now characteristics. मेटॅलिक सॉलिड मध्ये एक स्पेशल टाइप ऑफ बॉन्ड असतो, त्यालाच आपण म्हणतो मेटॅलिक बॉन्ड. बॉन्डचे आपल्याला आयनिक बॉन्ड माहितीये टाइप मध्ये, कोव्हलंट माहितीये, पण मेटॅलिक बॉन्ड काय असतो? मेटॅलिक बॉन्ड जो आहे तो मेटल्स मध्येच असतो. नाउ कन्सिडर एनी मेटल. से फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम घ्या. इट्स atomic number is 13. In simple terms, we can write its configuration as 283 according to the shell. So KLM is the valence shell. It has 3 valence electrons. So सगळे metals कडे जे असतात ते valence electrons असतात, ते mobile असतात. Okay? We all know that metals are good conductors of heat and electricity. ते कशामुळे? तर त्याच्याकडे प्रेझेंट असणाऱ्या valence electrons मुळे. So metallic bond म्हणजे काय? तर हा जो ऍटम आहे हा इलेक्ट्रॉन लूज करतो, हे 3, आणि इट अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. से फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियमचं तुम्ही असं मेन्शन कराल Al फॉर्मिंग Al3++ 3 इलेक्ट्रॉन्स. सो हा जो तयार झालाय हा तयार झालाय मेटलचा केटायन, आणि हे आहेत त्याचे फ्री किंवा वॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो तुम्ही असं इमॅजिन करा की एक पॉझिटिव्हली चार्ज केटायन आहे. ओके. हे एक स्मॉल व्ह्यू बघा तुम्ही मेटॅलिक बॉन्ड साठी. सपोज हा ॲल्युमिनियमचा केटायन आहे मेटलचा. इन जनरल टर्म्स तुम्ही त्याला अगदी M+ पण लिहू शकता, M फॉर एनी मेटल. आणि हा त्याचा फ्री इलेक्ट्रॉन, एक किंवा एक पेक्षा जास्त. सो एक C आहे इलेक्ट्रॉन्स, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. डिलोकलाइज्ड का म्हणायचं? बिकॉज दे आर फ्री टू मूव्ह. So there is a sea of delocalized electrons. C म्हणजे जणू हा एक समुद्र आहे, आणि त्यात कोण प्रेझेंट आहे? पॉझिटिव्हली चार्ज मेटलचे केटायन्स, त्याच मेटलचे केटायन्स. आणि ऑफ कोर्स केटायन पॉझिटिव्हली चार्ज आहे, मेटल चे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत. सो त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे त्यालाच म्हणायचं मेटॅलिक बॉन्ड. सो दिस टाइप ऑफ स्पेशल बॉन्डिंग इज प्रेझेंट इन मेटॅलिक सॉलिड. सो आय होप तुम्हाला मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय हे समजलं असेल. बरोबर? द attraction between positively charged metal cation and its free electrons is called as metallic bond. Okay? Now, मेटलच्या प्रॉपर्टीज तुम्ही इवन लो स्टँडर्ड्स मध्ये पण स्टडी केले. ऑल मेटल्स आर malleable and ductile. Now, what is meant by malleable, or what is the property malleability? Metals can be converted into sheets. Metals
हे हॅमरिंगद्वारे शीट्स मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतात, पत्र्यांमध्ये त्यांचं रूपांतर होऊ शकतं. या प्रॉपर्टीला म्हटलं जातं मेलिएबिलिटी. म्हणून मेटल्स कसे असतात, मेलिएबल असतात. तसंच मेटल्स आर ऑल्सो डक्टाइल, दे कॅन बी कन्वर्टेड इनटू वायर्स. सो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारे ज्या वायर्स तुम्ही बघता ती कोणत्या प्रॉपर्टीमुळे आहे तर डक्टिलिटी. मेटल्स आर डक्टाइल, दे कॅन बी कन्वर्टेड इनटू वायर्स. ओके. And the last one, conduction of electricity. They all are good conductors of heat and electricity. Good conductors of heat and electricity. So they have high thermal and electrical conductivity. Okay. So these are mostly major characteristics of metallic solids. एक्झाम्पल जर घ्याल तर मेटलचे कुठले एक्झाम्पल तुम्ही इथे सांगू शकता, ॲल्युमिनियम, कॉपर, झिंक, Fe अँड सो ऑन. खूप सारे असे एक्झाम्पल्स तुम्ही इथे देऊ शकता. सो ऑल दीज आर इन्क्लुडेड अंडर मेटॅलिक सॉलिड. ओके. सो हे आहेत सॉलिड्सचे मेन 4 टाइप्स. कोणकोणते? फर्स्ट आपण बघितला आयनिक सॉलिड, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात आयन्स. सेकंड आपण बघितला कोव्हलंट नेटवर्क सॉलिड, याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ऍटम्स. थर्ड आपण स्टडी केला मॉलिक्युलर सॉलिड, ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात मॉलिक्युल्स, सर्टन केसेस मध्ये ऍटम्स. आणि फोर्थ जो आहे मेटॅलिक सॉलिड, यातही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ऍटम्स, ऍटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. ओके. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ solids. Okay. Now in the next lecture we will study crystal lattice. ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे युनिट सेल, क्रिस्टल सिस्टम्स बघायचे आहेत आणि ब्रावाइस लॅटाइसेस. ओके. दॅट विल सी इन द नेक्स्ट पार्ट.